ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಇಂದು KRTT, CTT, GPSTR, HSTRಗೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಬೋಧನಾಶಾಸ್ತ್ರ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೆಡಗೋಗಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ 30 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು CTET ಎಕ್ಸಾಮ್ನಿಂದ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಆಲ್ರೆಡಿ ಎಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಆಗಿತ್ತಲ್ಲ CTET ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪೆಡಗೋಗಿಗೆ ಯೂಸ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳಿದ್ದಾವೆ. ತುಂಬಾ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗ್ತದೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಶೇರ್ ಮಾಡಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಾಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಜೊತೆಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನನ್ನು ಅವಶ್ಯವಾಗಿ ಒತ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಸೊ ನಿಮಗೆ ಯಾವ ವಿಷಯದ ಇದೇ ಥರದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ದಯಮಾಡಿ ತಾವು ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ಸೂಚಿಸಿದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಲೈನಪ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ತಡ ಮಾಡದೆ ಶುರು ಮಾಡೋಣ. प्रश्न पहला था कि उच्च प्राथमिक स्तर पर बच्चों के भाषा आकलन में सर्वाधिक प्रभावी प्रश्न है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ ऑप्शन सी, तुम भी अपने ढंग से तनिक शब्द का इस्तेमाल करते हुए 5 वाक्य बनाओ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, अपनी मातृभाषा में किसान पर लिखी गई कविता को अपने मित्रों व शिक्षकों को सुनाओ. हिंदी भाषा की पाठ्य पुस्तक में यह प्रश्न ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇತ್ತು कक्षा के बहुभाषिक संदर्भों को पोषित करता है ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च प्राथमिक स्तर पर बच्चों के भाषा प्रयोग का आकलन करने में सबसे कम प्रभावी है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಜಾಂಚ್ ಸೂಚಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಚೆಕ್ ಲಿಸ್ಟ್ ಅಂತಾರೆ, ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ ಇತ್ತು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, एस राधिका 7वीं कक्षा में एस पढ़ाती है. वे बच्चों को नाम संबंधी कुछ उदाहरण देती है, फिर संज्ञा के बारे में समझाती है. राधिका द्वारा प्रस्तुत विधि ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಉದಾಹರಣ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಸಂಜ್ಞಾ ಇದೆ. ಸೊ ಇದೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಗಮನ ವಿಧಿ ಆಗ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಯಿಂದ ಸೂತ್ರದ ಕಡೆಗೆ ಸಾಗುವುದು. नेक्स्ट ಮುಂದಿನ प्रश्न, 8वीं कक्षा में पढ़ाने वाले अली अक्सर बच्चों के गलत शब्दों के नीचे शब्द का टिक रूप लिखकर दोनों में अंतर करने के लिए कहते हैं. मुख्य उद्देश्य ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो अवलोकन द्वारा सही वर्तनी की ओर ध्यान आकृष्ट करना ಅಂತಕ್ಕಂಥ ऑप्शन राइट आंसर. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, उच्च प्राथमिक स्तर पर बच्चों की लिखित अभिव्यक्ति का विकास करने में सबसे कम सहायक है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ कविता की अधूरी पंक्तियों को देखकर पूरा करना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಇದೆ. बच्चों में पढ़ने लिखने की कुशलता के विकास में सर्वाधिक सहायक है ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ कहानी पढ़कर सवाल बनाना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. कक्षा का बहुभाषिक संदर्भ यह मांग करता है ಅಂತ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ बच्चों की मातृभाषा को कक्षा में स्थान दिया जाए ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, उच्च प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा शिक्षण का एक महत्वपूर्ण उद्देश्य है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಹಿಂದಿ ಭಾಷಾ के विविध स्वरूपों की जानकारी देना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ राइट आंसर. नेक्स्ट, उच्च प्राथमिक स्तर पर मुहावरे और लोकोक्तियों के शिक्षण के संदर्भ में सर्वाधिक महत्वपूर्ण है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಮುಹಾವರೆ ಬಂದಿದ್ದಾವೆ ಮತ್ತೆ ಲೋಕೋಕ್ತಿ ಬಂದಿದ್ದಾವೆ. उनका क्रम याद रखना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ राइट आंसर. कक्षा में बहुभाषिक और बहुसांस्कृतिक संदर्भों के प्रति संवेदनशील का विकास करना ಅಂತ ಇದೆ. सो हिंदी भाषा शिक्षण का एक मुख्य उद्देश्य ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು राइट आंसर इತ್ತು. उच्च प्राथमिक स्तर पर पाठ्य पुस्तक में दिए गए विभिन्न साहित्य विधाओं का पाठ बच्चों को ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ. सभी विकल्प दर्शाई ಎಲ್ಲ ಆಯ್ಕೆಗಳು ಸರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. उच्च प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा शिक्षण का उद्देश्य नहीं है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो ಯಾವುದು ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. भाषा की बारीकी और सौंदर्य बोध के लिए हिंदी भाषा का व्याकरण कंठस्थ करना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿ ಇದೆ. उच्च प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा सीखने में सबसे कम सहायक है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. पाठ्य पुस्तकों का प्रयोग. उच्च भाषा स्तर पर बच्चों के लिए साहित्य का चयन करते समय आप किस बात का सर्वाधिक ध्यान रखेंगे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ बच्चों का स्तर और रुचि ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಆಗ್ತದೆ. नेक्स्ट, वाइगोत्स्की ने भाषा विकास का परिप्रेक्ष्य प्रस्तुत किया ಅಂತ ಇದೆ. सोशो कल्चरल ಅಂತ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. समाज सांस्कृतिक ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ राइट आंसर. बहुभाषिक कक्षाओं में बच्चों की घर की भाषा को स्थान देने की दृष्टि से कौन सा कार्य सर्वाधिक प्रभावी है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. अपनी भाषा में अपनी पसंद का कोई गीत सुनाओ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ राइट आंसर.
कक्षा 5 के बच्चों की हिंदी भाषा का आकलन करने में कौन सा प्रश्न सर्वाधिक उपयोगी है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. जूरी के बैलों के नाम बताइए ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. हिंदी भाषा में आकलन का मुख्य उद्देश्य है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. प्रभावी भाषा प्रयोग में बच्चों की मदद करना ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. तीसरी कक्षा का मोहित अक्सर पढ़ते समय शब्दों की पुनरावृत्ति करता है. आप उसके पठन के बारे में क्या कहेंगे ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. वह अर्थ की खोज में पुनरावृत्ति करता है ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. भाषा सीखने सिखाने की प्रक्रिया में सबसे कम महत्वपूर्ण है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ भाषा की पाठ्य पुस्तक ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. भाषा शिक्षक के लिए जरूरी है कि वे भारतीय भाषाओं की को स्वीकार करें और समृद्ध साहित्य की दृष्टि से देखें ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ विविधता सराहना ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಆಗ್ತದೆ. पहली कक्षा के बच्चों के साथ कविता गायन के बाद आप क्या करेंगे ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ बच्चों से कहेंगे कि वे अपनी भाषा में अपनी पसंद की कोई कविता सुनाए ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಕೆ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. प्राथमिक स्तर पर बच्चों में लिखने का कौशल इस सीमा तक हो कि वे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ विभिन्न उद्देश्यों के लिए लिख सके. बी ऑप्शन इज राइट आंसर. नेक्स्ट, हिंदी भाषा के संदर्भ में महत्वपूर्ण उद्देश्य है कि बच्चे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ कही या लिखी गई बात आलोचनात्मक दृष्टि से परख सके ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು राइट आंसर. प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा का शिक्षण करते समय आप किस बिंदु पर सर्वाधिक बल देंगे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ राइट आंसर हिंदी भाषा की विभिन्न वाक्य संरचनाएं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು राइट आंसर. पहली कक्षा की हिंदी भाषा की पाठ्य पुस्तक में आप किस विधा को सबसे अधिक महत्वपूर्ण देंगे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. नाटक. पढ़ने का प्रारंभ डैश से ही हो किसी उद्देश्य के लिए हो ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ अर्थ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು राइट आंसर. भाषा अर्जित करते समय कौन सा कथन उचित नहीं है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. बच्चों को नियम बनाना सिखाया जाता है. सो ವಿಡಿಯೋದ ಕಡೆ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು, लिखना सीखने में सबसे अधिक महत्वपूर्ण है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಅರ್ಥಕ್ಕೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, KRTTಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಪೆಡಾಗೋಗಿ ಅಂದರೆ ಬೋಧನಾಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಸೊ ನಿಮಗೆ ಯೂಸ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ CTET ಇಂದ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು 30 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂತಂದರೆ ತಾವು ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಮತ್ತಷ್ಟು 30 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಬೇಗನೆ ಲೈನಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಆಲ್ರೆಡಿ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, SS, ಮ್ಯಾಥ್ಸ್, ಸೈನ್ಸಲ್ಲಿ, ಸೈಕಾಲಜಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವಿಡಿಯೋವನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ತಾವು ನೋಡದೇ ಇದ್ದರೆ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಇದೆ. TET, HSTR, GPSTR ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಅದನ್ನು ಒತ್ತಿ ತಾವುಗಳು ನೋಡ್ಬೋದು. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಮ್ಮದೇ ಒಂದು ಫೇಸ್ಬುಕ್ ಪೇಜ್ ಅದ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತ. ಸೊ ಲಿಂಕ್ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೂ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮದೇ ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಾ ಐಡಿಯಾದ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಅಂತ, ಅದರದ್ದು ಕೂಡ ಲಿಂಕನ್ನು ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಪೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ತಾವುಗಳು ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ. ಸೊ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂತಂದರೆ ದಯಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೆ ಸಿಗ್ತೀನಿ ಇನ್ನೊಂದು TETಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಬಾಯ್.